गेल्या काही दिवसात मान्सूननं ब्रेक घेतला होता. आता मात्र पुन्हा पावसाचं धुमशान सुरू झालेलं आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय. आज मुंबई ठाण्यासह कोकणात धोधो पावसाची शक्यता असून घाट भागाला देखील धोक्याचा इशारा दिलेला आहे. हवामान विभागानं 21 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला. बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. कोकण विभागात पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यासाठी येलो अलर्ट तर घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून या भागात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट तर पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. या भागात मुसळधार पावसाची शक्यता असून गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस तसंच काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे. या विभागासाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाहीये. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढील 1-2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. एकंदरीत राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झालेला असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार 27 जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं नागरिकांसह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळालाय. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन सुद्धा हवामान विभागानं केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता HPN मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याला हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलेला असून रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. तब्बल 15 दिवसांच्या खंडानंतर झालेल्या या पावसामुळे शेतातील पिकांना मोठा दिलासा मिळालेला असून बळीराजामध्ये सध्या समाधानाचं वातावरण आहे. पावसामुळे जिल्ह्यात गारवा निर्माण झालेला आहे. तसंच मुंबईमध्ये सुद्धा पावसानं दमदार हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. पाहत रहा HPN मराठी न्यूज आणि ही बातमी जास्तीत जास्त शेतकरी वर्गापर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा अलर्ट राहतील.